नमस्कार, न्यूज अनकटच्या मॉर्निंग बुलेटिन मध्ये आपलं स्वागत करते। पाहूयात काही महत्त्वाच्या हेडलाईन। समृद्धी महामार्गात फडणवीस शिंदेंचा भ्रष्टाचार, काँग्रेसचा आरोप। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वी मतदार याद्या अद्ययावत करा, आसिम सरोदेंची मागणी। केंद्रीय पर्यटन मंत्री शेखावत यांनी केली पुण्यातील शनिवार वाड्याची पाहणी। आणि अमिताभ गुप्ता, जालिंदर सुपेकर यांच्याकडून करोडोंचा भ्रष्टाचार, राजू शेट्टी यांचा आरोप। नमस्कार, मी साक्षी पांचाळ, आपण पाहताय न्यूज अनकट। हेडलाईन्स नंतर आता पाहूयात बातम्या विस्ताराने। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच त्यांच्या सहकाऱ्यांनी समृद्धी महामार्गाच्या कामात मोठा मलिदा खाल्ल्याचा आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला। या प्रकल्पात 1-2 नव्हे तर तब्बल 15,000 कोटींचा भ्रष्टाचार झाला असून या भ्रष्टाचाराच्या पैशातूनच 50 खोके वाटून शिवसेना फोडण्यात आली आहे, असा आरोप करत सपकाळ यांनी या प्रकरणी श्वेतपत्रिका जारी करण्याची मागणी केली आहे। राज्यात मागील 3 वर्षांपासून स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक झाली नाहीये, त्यामुळे आता निवडणूक आयोगाने घाईघाईने बोगस मतदार यादीच्या आधारावर ही निवडणूक घेऊ नये। यापूर्वी कायद्यात अनेक उणिवा दिसल्यामुळे निवडणुकीपूर्वीच मतदार याद्या अद्ययावत केल्या पाहिजेत, अशी मागणी ॲडव्होकेट आसिम सरोदे यांनी गुरुवारी पुण्यातील पत्रकार परिषदेत केली आहे। मध्यकालीन भारताच्या इतिहासात योगदान असलेल्या शनिवार वाड्याचं इतिहासात महत्त्वाचं स्थान आहे। ही वास्तू पुण्याची पेशवाईची ओळख आहे, तर दरवर्षी येणाऱ्या लाखो पर्यटकांना शनिवार वाड्याचा भव्य दिव्य अनुभव देण्यासाठी प्रशासन सेवा देत आहे। पुरातत्व विभागाच्या नियमांच्या अधीन राहून आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने शनिवार वाड्याचं महत्त्व अधिक समृद्ध करण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे, असं प्रतिपादन केंद्रीय पर्यटन व सांस्कृतिक मंत्री गजेंद्र सिंग शेखावत यांनी शनिवार वाड्याला भेट दिल्यानंतर बोलताना केले। वैष्णवी हगवणे प्रकरणात नाव आल्यानंतर वरिष्ठ पोलीस अधिकारी अमिताभ गुप्ता आणि जालिंदर सुपेकर आता सामाजिक कार्यकर्त्यांच्या रडारवर आलेत। स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी देखील या दोघांवर गंभीर आरोप करत त्यांच्या कारभाराची पोलखोल केली आहे। या दोघांनी कारागृहातील वस्तू खरेदीत मोठा घोटाळा केल्याचं सांगत राजू शेट्टी यांनी भ्रष्ट अधिकाऱ्यांना पोलीस दलात किती दिवस ठेवणार याचं उत्तर मुख्यमंत्र्यांनी द्यावं, अशी मागणी केली आहे। वरिष्ठ पोलीस अधिकारी अमिताभ गुप्ता आणि जालिंदर सुपेकर या जोडगोळीनं पोलीस दलामध्ये अक्षरशः भ्रष्टाचार करून धुमाकूळ घातलेला आहे। वैशिष्ट्य म्हणजे प्रत्येक ठिकाणी हे दोघं जोडीनं असतात। अमिताभ गुप्ता पुण्याचे पोलीस कमिशनर असताना ACP म्हणून DCP म्हणून या ठिकाणी जालिंदर सुपेकर त्यांच्या पाठोपाठ होतेच। अमिताभ गुप्तांची बदली कारागृह विभागाकडे झाली, पाठोपाठ जालिंदर सुपेकर आहेतच। आणि या दोघांनी मिळून महाराष्ट्रातल्या कारागृहांना लागणाऱ्या ज्या काही वेगवेगळ्या वस्तू मार्केटमधनं खरेदी केल्या जातात, त्या खरेदीमध्ये मोठा घोटाळा केला आहे। या घोटाळ्याची व्याप्ती ही 500 कोटीपेक्षा जास्तीची आहे। यासह बुलेटिन मध्ये एक छोटीशी विश्रांती घेऊयात। पाहत रहा न्यूज अनकट। तर या होत्या आजच्या ठळक बातम्या। हा काही रॅन्डम गोंधळ नाही, ब्रेकिंग न्यूजच्या पुढे जाऊन जगाच्या कानाकोपऱ्यातलं अनकट सत्य दाखवणारे आम्ही आहोत न्यूज अनकट। न्यूज अनकट म्हणजे फक्त बातमी नाही, तर प्रत्येक घडामोडी मागचं खरं रॉ ट्रुथ, जगाच्या कानाकोपऱ्यातलं 100% अनकट सत्य। नो ड्रामा, नो फिल्टर्स, जस्ट ट्रुथ। ग्लॅमरचं धम्माल जग, स्टार्सचे मसालेदार किस्से आणि पडद्यामागचे रिअल हिरोज, बॉलिवूड पासून मराठी सिनेमांपर्यंत फुल ऑन एंटरटेनमेंट फक्त कलारंजनमध्ये। गुन्ह्यांचा पर्दाफाश, थेट तपास आणि शॉकिंग रिव्हिल्स, क्राईम कनेक्शन जाणून घ्यायचंय मग पहा न्यूज अनकटचा क्राईम रिपोर्ट। आता शेती म्हणजे फक्त नांगरच नाही, तर ड्रोन, डाटा, डिजिटल आयडियाज आणि शेतकऱ्याचा नवीन अवतार। पहा कृषी विश्व, प्रगतीची एक नवी दिशा। हेल्दी राहायचंय, फिट राहायचंय,
मग जाणून घ्या फिटनेसच्या सिंपल टिप्स, हेल्दी डाएट प्लॅन्स न्यूज अनकटच्या धन्वंतरीमध्ये. गल्लीपासून दिल्लीपर्यंत थेट सडेतोड आणि रोखठोक रिपोर्टिंग. राजकारणातील सगळे खेळ नो फिल्टर स्टाईलमध्ये. #राजकारण न्यूज अनकटवर. जगाकडे बघण्याचा नवा दृष्टिकोन. ही गोष्ट ऐकलीत का जी तुम्हाला विचार करायला लावेल? पहा विषय काय. शेवटच्या क्षणाचा थरार, मैदानावरील धमाल, खेळाडूंचे किस्से आणि बरंच काही. क्रीडा विश्वमध्ये सर्व काही. प्रत्येक बातमी, प्रत्येक विषय, प्रत्येक घटना थेट तुमच्यापर्यंत. नो फिल्टर, नो बायसनेस. बातमी जशी आहे तशीच दाखवणार. आणि आता एक बिग अपडेट. न्यूज अनकट इज लेवलिंग अप. आता न्यूज अनकट घेऊन येत आहे एक नवीन स्वतंत्र चॅनल, जिथे सगळं काही थेट, रिअल आणि अनकट असणार. मोर कॉन्टेंट, मोर शोज, मोर रिअल टॉक्स. प्रेझेंटिंग अनकट एक्सप्लेन्ड. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा स्वागत. उर्वरित काही महत्त्वाच्या बातम्यांवर एक नजर टाकूयात. भाजप, राष्ट्रवादी आणि शिंदे सेनेच्या युती सरकारमध्ये सध्या 3 आघाड्या आणि काम बिघाडा असं वातावरण असल्याचा टोला नाना पटोले यांनी लगावलाय. राजेंद्र जैन यांच्या अध्यक्षतेखालील गोंदिया जिल्हा बँकेच्या संचालक मंडळाने मागील 20 वर्षांपासून बँक लुटली असून शेतकऱ्यांशी नेहमीच धोका केल्याचं दिसून येत आहे, असा आरोप नाना पटोले यांनी गोंदिया जिल्हा बँक निवडणूक प्रचारादरम्यान केलाय. यावेळी त्यांनी काँग्रेसला विजय मिळवून देण्याचं आवाहन देखील केलंय. आमच्या विरोधकांमध्ये 3 तिघाडा काम बिघाडा आहे हे तर स्पष्ट आहे. आम्ही काँग्रेस पार्टी म्हणूनच ही निवडणूक आम्ही लढतो आहे. ज्यांनी शेतकऱ्यांशी धोका केलेला आहे सातत्यानं. शेतकऱ्यांचे जे सेवा सहकारी संस्थेच्या माध्यमातून जे शेअर्स जिल्हा बँकेमध्ये येतात आणि ते कोट्यावधी रुपयाचे, ते सुद्धा काढून त्याच्यात भ्रष्टाचार करायचा प्रयत्न यात सध्याच्या असलेल्या कोऑपरेटिव्ह बँकेच्या संचालक मंडळाने, विशेष करून अध्यक्ष राजू जैननी केलेला होता. त्याला या जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांनी त्याचं हे षडयंत्र, शेतकऱ्यांचे पैसे लुटण्याचं, त्याला हाणून काढलं. लोकांनी मोर्चे काढले, शेतकऱ्यांनी मोर्चे काढले आणि त्या माध्यमातून तात्पुरतं त्यांनी त्याच्यावर थांबवलेलं आहे. त्याची नियत शेतकऱ्यांच्या घामाचा पैसा लुटण्यामध्ये आहे हे त्याच्यातून स्पष्ट होते. पुण्याच्या पुरंदर तालुक्यातील करहा नदीत उभं राहून शेतकऱ्यांनी एक अनोखं आंदोलन केलंय. पुरंदर तालुक्यामध्ये होऊ घातलेल्या आंतरराष्ट्रीय विमानतळाला शेतकऱ्यांचा विरोध कायम असून शेतकऱ्यांचा संघर्ष पाहता सरकारने या भागात जमावबंदी केली आहे. त्यावर पर्याय शोधत या भागातील शेतकऱ्यांनी काल जागतिक पर्यावरण दिनाच्या दिवशी नदीमध्ये उभं राहत आंदोलन केलंय. सोबतच वृक्ष लागवड, माती पूजन करून विमानतळाला विरोध देखील दर्शवलाय. आज 5 जून आहे. 5 जून म्हणजे जागतिक पर्यावरण दिवस आहे. या पर्यावरणाच्या दिनाचं औचित्य साधून आम्ही ही जी करा नदी, करामाई आहे, ही येणाऱ्या विमानतळामुळे ही प्रदूषित होणार नाही, दूषित होणार आहे. हे दूषित न होण्यासाठी हे आम्ही आंदोलन करतोय की येणाऱ्या काळामध्ये याचं पाणी शेतीसाठी वापरलं जावं, त्याचा उपयोग झाला पाहिजे शेतीसाठी, म्हणून हे आंदोलन करतोय. विमानतळामुळे नदी कशी प्रदूषित होते? विमानतळामुळे येणाऱ्या ज्या काही गोष्टी आहेत, हॉटेलिंग असेल किंवा बाकी लॉजिस्टिक पार्क असेल, त्याची जी घाण आहे ती सगळी या नदीपात्रामध्ये सोडली जाणार आहे. आपण पुण्याचे जर मुळा मोठा पाहिलं तर आजूबाजूला जे काय वस्ती झाली, जे काय हॉटेल्स उभे राहिले आहेत, त्याच्यामुळे जे काही नदी प्रदूषित झाली आहे ती आमची ही नदी प्रदूषित न होणे हा याचा मागचा उद्देश आहे. कारण की खरं तर हा प्रकल्प ज्यावेळी आमच्यावरती या सरकारने लादला, आम्ही वारंवार या ठिकाणी तीव्र विरोध करतोय. विविध सामाजिक कार्यकर्ते, राजकीय कार्यकर्ते या ठिकाणी येतात. आपण आज अमरावतीच्या मेळघाटात दुर्गम भागात काम करणाऱ्या कंत्राटी समुदाय आरोग्य अधिकाऱ्यांना रोटेशन बदली धोरण पद्धत अजूनही लागू करण्यात आलेली नाहीये. अनेक वर्ष दुर्गम भागात काम केल्याने आरोग्य अधिकाऱ्यांना मोठ्या प्रमाणात शारीरिक आणि मानसिक त्रास जाणवतोय. त्यामुळे आम्हाला रोटेशन बदली द्यावी, त्यानंतर कार्यमुक्त करावं अशी मागणी समुदाय आरोग्य अधिकारी संघटनेने प्रशासनाकडे करत सामूहिक राजीनाम्याचा इशारा दिलाय. नमस्कार, मी भूषण सुरेश आपोतीकर. मी मेळघाटमध्ये कार्याटेंब्रू या गावात कार्यरत आहे. मागील 5 ते 6 वर्षापासून संपूर्ण महाराष्ट्रात समुदाय आरोग्य अधिकारी हे आरोग्य सेवा देत आहेत. त्याचप्रमाणे मेळघाटात
अतिशय प्रामाणिकपणे आरोग्यसेवा देऊनही आम्हाला अद्यापपर्यंत 5 ते 6 वर्ष झाले, कोणाला 7 वर्ष झाले, परंतु आम्हाला जिल्हा बदली प्रक्रिया जेव्हा राबवण्यात येत आहे, जिल्हा अंतर्गत प्रक्रिया जेव्हा राबवण्यात येत आहे, तेव्हा एक अट लादलेली आहे प्रशासनाने आमच्यावर. जोपर्यंत इथं कोणी रिलीवर येणार नाही मेळघाटात, तोपर्यंत आम्हाला या ट्रान्सफरचा काहीही फायदा होणार नाही. कारण प्रशासनाने ज्याप्रमाणे नियमित कर्मचारी असतात त्यांना रोटेशन लागू असतं, त्याचप्रमाणे आम्हाला रोटेशन मेळघाटात लागू नाही. या कारणानं आणि रोटेशन लागू नसल्या कारणाने बरेचसे जे समुदाय आरोग्य अधिकारी आहेत हे दुर्गम भागात अतिशय भौगोलिक परिस्थिती म्हणा किंवा एक आदिवासी भाग असल्या कारणाने एक अतिरिक्त कामाचा ताण म्हणा, या कारणाने कोणीही यायला तयार नाही. तेव्हा प्रशासनाने एक GR काढलेला आहे. त्या GRनुसार त्यांनी सरळ सांगितलेलं आहे की आदिवासी व दुर्गम भागात सद्यस्थितीत कार्यरत समुदाय आरोग्य अधिकारी यांच्या जागा रिक्त राहणार. यासह बुलेटिन मध्ये एक छोटीशी विश्रांती. लगेचच परत येऊ. पाहत रहा न्यूज अनकट. चला करूया माणुसकीचा हा नाट्य जागर. चला करूया जागर स्वतःमध्ये आणि सगळ्यांमध्ये माणूस शोधण्याचा. चला जागराला या हो, जागराला या हो, जागराला या तुम्ही, जागराला या माणुसकीच्या जागराला या हो, जागराला या तुम्ही, जागराला या. थिएटर ऑफ रिलेव्हन्सच्या कलाकारांचा हा नाट्य जागर येतो लवकरच आपल्या भेटीला न्यूज अनकटवर. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा स्वागत. पुढची एक बातमी हवामान विभागातून. मोठ्या पावसामुळे सातारा शहराच्या काही भागातील रस्त्यांवर खड्डे पडलेत आणि त्यानुसारच नागरिकांना होणाऱ्या त्रासाकडे महापालिका दुर्लक्ष करत असल्याचा आरोप नागरिक आणि लोकप्रतिनिधींनी केलाय. काल जागतिक पर्यावरण दिनानिमित्त भाजपचे नगरसेवक सुनील काळेकर यांनी कार्यकर्त्यांसमवेत रस्त्यावरील खड्ड्यात झाडं लावून अनोखं आंदोलन केलंय. यावेळी त्यांनी नगरपालिका प्रशासन आणि सार्वजनिक बांधकाम विभागातील अधिकाऱ्यांवर तसेच मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी कारवाई करावी अशी मागणी केली आहे. आज या ठिकाणी जागतिक पर्यावरण दिनानिमित्त प्रशासनाचं लक्ष वेधण्याकरता नगरसेवक या नात्यानं मी आज या ठिकाणी जे सातारा शहरात विविध ठिकाणी खड्डामय सातारा जो झालेला आहे त्या ठिकाणी आज हे वृक्षारोपण करण्याचा जो आंदोलन आहे, तर ते आंदोलन खऱ्या अर्थानं नगरपालिका प्रशासनाला आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या प्रशासनाला जाग येण्याकरता केलेलं आहे. खरं तर आपण पाहिलं असेल की रस्त्याची अजून मान्सूनला प्रॉपर सुरुवात नाहीये, तरी देखील रस्त्याची चाळण झालेल्याची अवस्था आपल्याला बघायला मिळते. आत्ताच आपण पाहिलं सातारा शहर पोलीस स्टेशन पासून जो स्टँडकडे रस्ता जातो त्या ठिकाणी जवळजवळ 2 ते 2.5 फुटाचं भगदाड पडलेलं आहे. कोणत्याही प्रसंगी त्या ठिकाणी अपघात होऊ शकतो, कुणाचा जीव जाऊ शकतो. अशा वेळेस जर प्रशासनाला जर येता जाता अधिकारी वर्गाला कर्मचारी वर्गाला जर हे खड्डे दिसत नसतील तर याच्यापेक्षा दुर्दैव कोणतं नाही. खऱ्या अर्थानं जर रस्ते करत 2014च्या निवडणुकीपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यवतमाळच्या आर्णी तालुक्यातील दाभाडी येथे चाय पे चर्चा या कार्यक्रमाच्या माध्यमातून देशातील शेतकऱ्यांना आश्वासनांची खैरात केली होती. मात्र या आश्वासनांची अद्यापही पूर्तता न झाल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये तिथे तीव्र नाराजी आहे. याच पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांच्या आत्मसन्मानासाठी यवतमाळच्या आर्णी तालुक्यातील दाभाडी येथून शेतकरी आत्मसन्मान पदयात्रा काढण्यात आली. काँग्रेसने काढलेल्या या रॅलीला प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ तसेच मोठ्या प्रमाणात नागरिकांची उपस्थिती होती. या पदयात्रेद्वारे शेतकऱ्यांच्या विविध मागण्या सरकारपुढे मांडण्यात येणार आहेत. एक आदमी दाभाडी आया था, बरोबर है, दाबळी आणि काय म्हटलं, दाबळी लिहून काय म्हटलं, काय म्हटलं की जालना सामान्य रुग्णालयात फरशीवर गादी टाकून रुग्णांवर उपचार होत आहेत. याबाबतचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालाय. त्यामुळे एकच खळबळ उडाली असून रुग्णालयात बेड्सची व्यवस्था असताना देखील बेड्सवर झोपवण्याऐवजी जमिनीवर गादी टाकून रुग्णांना उपचार दिले जात आहेत. त्यामुळे या रुग्णालयात रुग्णांच्या जीवाशी खेळ होत असल्याचं बोललं जात आहे. आणि या बातमीसह मॉर्निंग बुलेटिन मध्ये इथेच थांबूया. ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा न्यूज अनकट.